तू लई तंगुलीस बर का आज मला. दिवसभर माझ्या जीवाला चैन नाही. 6:30 पासून एक एक मिनिट मोजत होती मी. आणि मी एक एक सेकंद मोजत होतो. कधी एकदा तुला गिफ्ट देतो असं झालं होतं मला. मग सकाळी का दिलं नाही? सकाळी सोड. मी एवढं तंगड्यात उडत कारखान्यात आले तरी बी दिलं नाहीस. सुमे, अगं हे माझं पहिलंच गिफ्ट आहे तुला. तर मग खास वेळी खास पद्धतीने द्यायला नको का? नाही पायलट, पहिलं नाही दुसरं. या आधी तुम्हाला कानातलं दिलं होतंस की. नाही, ते तुझं माझ्याकडून हरवलं होतं म्हणून त्या बदल्यात मी दिलं होतं. मग तसं बघायला गेलं तर हे माझं पहिलं गिफ्ट. ठीक आहे, बरं बघू काय आणलंयस मला. पायलट धाव की, काय आणलंयस? असं नाही. पायलट अजून यायला लावू नकस की, सांग की काय आणलंयस. सांगितलं की असं नाही. मग कसं? अरे पाय ठेव इथे. पाय पायाने घेऊ? येडपट सांगतो तेवढं कर ना. नाही पायलट, नवऱ्याला लाथ मारून म्हणतात चांगलं नसतंय. भामाजीचं ट्रेनिंग हा काही होत नाही. प्रेमात सगळं चालतं. ठेव. बर ठेव. पैंजण. मस्त. पायलट बास की आता. मला ऐकतच राहायचे वाटतात. झोपायचं नाही तुला? मला पैंजणांचा आवाज ऐकायचा रात्रभर. रातभर? छान आहेस की. चल. पायलट सोड की. पायलट. सुमे, पायलट. सुमे, सुमे थांब. सुमे, सुमे थांब. नाही सुमे, नाही सुमे नाही. थांब. सुमे. पायलट. सुमे.
पाहिलं. तू थांब. सुमे 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 थांब. पायलट, तुला काही खूळ लागले का? हो, लागलंय खूळ. तुझं खूळ लागलंय मला. आता गप्प बस. खरंच पोरग येड झाले बाबा. हो, झालोय येडा. तू येडं केलंयस मला. काय का आता पावत्या माझ्या नावावर फाडायला लागला का? पायलट, अरे बस की. सुमे पायलट. पायलट. सुमे. बस की. समर, अगो बाई, समरनं पैंजण गिफ्ट आणलंय वे सुमनसाठी. बराच उशीर झालाय समर, झोप आता. मी बी तेच सांगते मगापासून. समर, हो हो मम्मा, निघतोच आहे आता. अरे थंडी आहे ना फार, म्हणून म्हणते ताई. जा ना रूम मध्ये जाऊन झोपा ना. चल ना. पायलट, काय चाललंय सकाळ सकाळ? पैंजण वाजवतोय. पैंजणात खरी मजा आहे. मग कधीतरी देवळात जाऊन टाळ कुटाव माणसाला, तेवढंच पुण्य मिळतं. अशीच गंमत करत राहिला असं तू मुख्यमंत्री कवा बनणार?
भावी मुख्यमंत्री आहेस ना हो तू. मुख्यमंत्र्यांना बायको नसते. मुख्यमंत्री स्वतःच्या बायकोचे पैंजण वाजवू शकत नाही. मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या बायकोचं कौतुक नसतं आणि तेही एवढी सुंदर तरुण बायको असताना. कुणी बघितले तर लोक म्हणतील खूळ लागले या पोराला. बायकोने नादाला लावलं म्हणून अख्खा महाराष्ट्र शिव्या घालेल मला. काहीतरी काय बोलतेस. मी अजून मुख्यमंत्री झालेलो नाहीये. पण असं छुनछुनच्या नादाला लागला तर तू कवा होणार मुख्यमंत्री. जे करायचं ते मनापासून करायचं म्हणून सांगितले ना मी. सुमे अगं पण असं खूप आतून खूप मनापासून ऐकावं असं वाटतंय. खरंच एडछाप झाल्यास बघ तू पाहिलं. मी तुला कालपासून बघते. काय असं एवढ्या पैंजणात. तेच तर मलाही कळत नाहीये ना. हा छुनछुनचा आवाज ऐकला ना की मला असं एकदम भारी वाटतंय. असं हवेत तरंगल्यासारखं वाटतं. सगळा थकवा निघून जातो. मन असं एकदम हलकं होतं. म्हणून सारखं वाजवावं असं वाटतंय. अजिबात नाही. आणि जेवढं हवेत तरंगायचंय तेवढं तरंग. पण आता जमिनीवरच थांब आणि आवर. एकदा प्लीज 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 नाही प्लीज. नाही म्हणलं ना मी. आता हो बाजू. पायलट बाजूला हो. हो की. ठीक आहे. दररोज रात्री 10 मिनिटं. चला आवर. नाही. दोस्त कसं खूप फिट करून घे तुझ्या आधी. हो बाजूला. सुमे 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 सुमे. सुमे ऐकायचंय का ते छुन प्लीज. सुमे जवळ मला पैंजण आणत नाही ना तवर झोप इसरायची. शालू ऐक ना माझं. अजिबात पैशाचं काही कारण सांगू नका. वाटल्यास लोखंडाचा आणा, ती बी घुंगरूवाल. पण मला पैंजण पाहिजे म्हणजे पाहिजे. त्या खानावळवालीला चालतात आणि मग मला का नको. शालू त्या खानावळवालीच्या पत्रिकेमध्ये राजयोग आहे म्हणून तिला चालतंय पैंजण वगैरे. तुझ्या पत्रिकेत आहे का राजयोग. आणि ताईला जर कळलं ना तुला मी घुंगरूवालं पैंजण दिलं तर ताई माझा जीव घेईल ग. ते मला काय माहित नाही. मला पैंजण पाहिजे म्हणजे पाहिजे. मिळणार नाही म्हणजे नाही. मला झोप आज ते झोपू दे. मला झोप आली. होय साहेब. सांगा की तुम्ही सुमीला काय गिफ्ट आणलंय. हा सांगा सांगा. ओळख. साहेब मी मतदानाला फोन केला होता कार्यकर्त्यासनी म्हणजे गावातल्यासनी म्हणजे मतदान करणार आहे की नाही आपल्याला त्यासनी सगळ्यासनी कार्यकर्त्यासनी फोन केलेला. आता फक्त जाऊन त्यांची आपण गाठी भेटी घ्यायच्या. सगळा कार्यक्रम एकदम फिट केलाय. अच्छा, म्हणजे तू आता समर साहेबांचे कार्यक्रम फिट करायला लागलास का? काय अनुभव आहे तुला राजकारणातला? नाही म्हणजे जसं समर साहेबांनी सांगितलं का नाही मला तसंच मी म्हणजे सांगितलं पुढं. म्हणजे जसं सेम टू सेम डिक्टो.
समर, काय प्लॅन्स आहेत तुझे? मम्मा, आपल्या पॅनल मधून आता माझ्या सगळं टोटल 12 सभासद उभे आहेत. आणि मी आता प्रत्येक मेंबरच्या प्रचारासाठी जातोय. हो, अरे पण तुझा भागही आहे ना, तिथं कधी सुरू करणार तुझा प्रचार? करूयात ना, आधी बाकीच्यांचा, मग माझा प्रचार करूयात. नरसू, अं? नरसू, अरे लक्ष कुठे आहे तुझं? समरचा प्रचार अजून सुरू झाला नाही. काय अजून नाही प्रचार सुरू झाला? समर, हे बघ, राजकारणात दुर्लक्ष करून अजिबात चालत नाही. नाही मम्मा, मी नाही दुर्लक्ष करणार. हा, समर कशाला करेल दुर्लक्ष? हा कसला आवाज आहे? सुमनच्या पैंजणचा. अच्छा, म्हणून समोरचं लक्ष नाहीये का राजकारणावर? नाही मामा, असं काही नाहीये, माझं आहे लक्ष राजकारणावर. सुमन, मस्त आहे पैंजण. हा, पायलटनं मुंबईवरून आणलंय. माझं पहिलं गिफ्ट आहे. घ्याच्या. समर, मला बाकी मेंबर्सची अजिबात काळजी नाही, पण तू ज्या भागातून उभा राहतोयस ना, तिथं शिंदेचं वजन चांगलं आहे. त्यामुळे तिथं जरा जास्त जोर लावा लागणार आहे. हो ना अनुराधा? हो, मी स्वतः समरच्या प्रचारात उतरणार आहे, समर सोबत. आता खुद्द ताई मॅडम प्रचारात उतरणार म्हणल्यावर काळजीच संपली. हा, मग कधी करूया प्रचार? मी आज श्याम गायकवाड यांच्या भागात जाणार. उद्या परवाला आपल्या भागात प्रचार करूया. लवकर करा. हो ना अनुराधा? हो. समर, इलेक्शन जवळ आले, जरा जबाबदारीने वा. हो मम्मा, जबाबदारीनंच वागतोय मी. मी बी हेच सांगते सासूबाई. पण तुमचं हे दिवटा अडकून पडला या पैंजणात. रातच्याला तेच, सकाळी बी तेच. आणि म्हण ते पैंजणाचा आवाज ऐकल्यावर हवेत तरंगल्यासारखं वाटतंय. मी कुठे? मग आता कोणी पाय बांधला माझ्या पायाला? पैंजणाचा आवाज हो म्हणून तूच नव. समर, अरे राजकारणावर चर्चा सुरू असताना हे असं? ताई काहीतरी महत्वाचं बोलतीये ना. मला फार दुःख झालं हे ऐकून. अहो नाही हो मामा. सुमे, काहीतरी काय सांगतेस तू? पायलट, मी खोटं बोलत नाही हे माहित आहे सगळ्यांनी. चुपचाप सासूबाई सांगतायत ते ऐक. सासूबाई, तुम्हीच सांगा जावं ह्याला. अहो माझं तर काय ऐकतच नाही. सोनारानंच कान टोचायला लागतात बघा. आता ह्याला एवढीच हौस असेल हवेत तरंगायची तर पाठव पडती मन चालवायला. निघतो मी. बबन चल. सासूबाई, अहो आमचं ते मजेत सुरू असते बर का. तुम्ही लय मनाव लावून घेऊ नका. पायलटचं लक्ष राजकारणावरच आहे. द्या.